आपला क्लासचा झाला पेपर आहे, त्यामध्ये प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये एक प्रश्न सरासरीचा आहे, भारी प्रश्न आहे आणि एकदम सोप्या ट्रिकने उत्तर आपण काढू. बघा, एका रांगेमध्ये वेगवेगळे रांग आहेत बरं का. 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर त्यांची सरासरी आहे 43 वर्ष 2 वर्षानंतर बरं का. त्यानंतर 7वी व्यक्ती आलेली आहे, सरासरी काढल्यास 45 बनते. तर त्या 7व्या व्यक्तीचे वय काढायचं आहे. भारी. आपल्याला 2 वर्षानंतर होणार सरासरी आहे ती घ्यायची नाही. 41 सरासरी आहे, किती व्यक्ती आहेत? 6 व्यक्ती आहेत बरं का. गुणाकारच करू आपण. गुणाकार वजाबाकी 2च क्रिया असतात सरासरीमध्ये. 6 एक 6 ओके. 6 गुणिले 4 म्हणजे 24, म्हणजे त्या एकूणच 6 व्यक्तींचं वय आहे 246. 7 व्यक्ती आलेला आहे, कितवा? 7 व्यक्ती आलेला आहे, त्यामुळे सरासरी झाली 45 बरं का. आपण गुणाकारच करायचं आहे बरं का. 7 गुणिले 5 म्हणजे 35ला 5 हातचे 3 आहे. 7 गुणिले 4 म्हणजे 28 आणि 3 आहे 31 आहे. आता हे अगोदरचे, हे नंतरचे, वजाबाकी करू आपण. बस वजाबाकी करायची आहे. 5 म्हणून 6 जात नाहीत, 1 घेऊ. 15 म्हणून 6 गेले, 9 उरले. हे होणार 30. आता 30 म्हणून 24 गेले, किती उरले हो? 6 उरले. त्याचं वय आहे 7व्या व्यक्तीचा 69 वय आहे. एकदम सोपा ट्रिक. एवढा मोठा प्रश्न आहे, पण आपण काय केलं? फक्त गुणाकार वजाबाकीच केली बरं का. असे शॉर्टकट ट्रिक आपल्या फक्त क्लासमध्येच होतात. प्रश्न मोठा असला की त्याला भियायचं नाही, फक्त गुणाकार वजाबाकी क्रिया करायची. ओके.